नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल याद्वारे मी तुम्हाला गुढीपाडव्याची विशेष माहिती सांगणार आहे. तेव्हा तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका. 9 एप्रिल 2004 या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्र पासून श्रीरामनवमीपर्यंत श्रीराम रक्षा पठण करावे. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 21 पारायण करावेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढा. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कंकण, गाठींची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश्य एखादे पात्र उबडे झाकावे. ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर जवळ उभी करावी. ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवावा. रांगोळी काढावी. दाराला आंब्याचे पानांचे तोरण बांधावे व पुढील ध्यानमंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वभीष्ट फलप्रदे प्राप्तेनस्मिन् सत्संवत्सरे नित्य मदगृहे मंगल कुरु. या मंत्राचा अर्थ असा आहे मित्रांनो, ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने पुढील गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन करावी. सर्व पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे. दुपारी सर्व शेतकरी सेवेकऱ्यांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य अर्पण करावा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाचे 3 इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास ती टांगावी. या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार व बाधा, संकटे यापासून संरक्षण होते. या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे. कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक, आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जाते. तरी त्याने नित्य अनशापोटी सेवन केल्याने शरीर सुदृढ निरोगी राहते. अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो. सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा. फक्त विवाह व उपनयन, मुंज यास हा मुहूर्त नाही. धन्यवाद मित्रांनो. माझे यूट्यूब चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल याद्वारे दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल चिन्हाला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.